लहान आहेस का ग आता? मान्य आहे तुझ्यात अवखळपणा आहे, पण आपल्या वागण्यामुळे कोणाचं काय नुकसान होतंय हे तरी जरा बघावं. नुसता तुझा येंदळेपणा सुरूच असतो. लक्ष देऊन चालता येत नाही तुला. बघितलंस ना किती नुकसान झालंय ते. कोण आणि कसं भरून देणार ते? मी स्वतःला ऐकलं ना तरी एवढे पैसे चुकवता येणार नाहीत आपल्याला. मी खरंच मुद्दाम नाही केलं. मला नाही माहिती ती बांगडी कशी माझ्या पायाखाली आली. अगं बाळा, मग लक्ष देऊन चालायचं ना. आणि कायम तू आपली पायरी कशी काही सरतेस ग? मी खरंच मुद्दाम नाही केलं. माझं चुकलं, मला माफ कर ना बा. कसं आहे ना पारू, त्या आईला मॅडमच्या खास पाहुण्या आहेत. तू त्या पाहुण्यांना दुखवलं म्हणजे तुझ्या देवी आईंना दुखवलं ना. हे बाळा पारू, ओरडू नकोस म्हणे, ओरडू नको. शांत हो, शांत हो. पारूच्या चुकीबद्दल आय एम रिअली व्हेरी सॉरी. प्लीज सॉरी म्हणू नका. तुमची ओळख होणं, तुमचा सहवास लाभणं हेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. माझ्याकडे पैसा आहे पण नाती नाही आहेत. मी तुमचं भरलं घर पाहिलं आणि आयुष्यात मी किती एकटी आहे याची जाणीव झाली. पैशाने वस्तू मिळवता येतात, सुखदुःखात साथ देणारी, जीवाला जीव देणारी माणसं नसतील तर कितीही पैसा असला तरी तो व्यर्थ आहे. तर त्या पारूला पण हरवलं चांगलं वागण्यात. एनिवे, सो मिस्टर बिझनेस टायकून, मी बनवलेला चहा कसा वाटला? No, it was superb. ओके, बाय द वे, तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडे जेवायला यायचंय. ओके प्रिया, मी तुझ्या स्कूल प्रोजेक्ट बाबत ऐकलं बरं का. आय एम इंटरेस्टेड इन दॅट इफ यू अलाव. शुअर, थँक्यू. आपली आज आत्ता ओळख झाली असं खरंच वाटत सुद्धा नाहीये. फक्त तू एवढं महागडं पेंटिंग आमच्यासाठी आणलंस आणि असं झालं. पण ठीक आहे, जे झालं ते झालं. पण माझ्याकडे जेवायला यायचं विसरायचं नाही. एनिवे, आम्ही तुझ्या घरी जेवायला नक्की येऊ. मी वेळ कळवते. ठीक आहे, मी येते. आदित्य सर, तुम्ही अनुष्का मॅडमला गाडीपर्यंत सोडायला जा ना. Yes, why not? Please, please. चल. Yeah. Actually, एक सांगायचं होतं. अनुष्का, तू जेव्हा आईला अहिल्यादेवी किर्लोस्करांना भेटायला नकार दिलास तेव्हा वी ऑल वर शॉक्ड. मला तर खूप आश्चर्य वाटलं होतं की का, बट थँकफुली आता त्याचं कारण कळलं. सो या, आय एम रिअली व्हेरी सॉरी. नो, इट्स ओके. मुळात मी माणसं पाहून भेटत नाही. माझ्यासाठी दिलेली वेळ आणि कमिटमेंट जास्त महत्वाची आहे. आणि तेव्हा त्या पेशंट्सना जास्त गरज होती माझी, त्यामुळे मी यु नो. बाय द वे आदित्य, तुम्ही माझ्यावर चिडलाय का? नो, ॲब्सोल्युटली नॉट. इनफॅक्ट तू वेळेला इतकं महत्त्व देतेस हे ऐकून खरंच खूप बरं वाटतं. आणि तू सुद्धा तत्वांवर चालणारी आहेस, अगदी माझ्या आईसारखी. आणि माणसाने तसंच असावं. अच्छा, म्हणजे तुला पटलंय? आय मीन तुम्हाला पटलंय तर? तुला इज फाईन.
ओके फ्रेंड्स, फ्रेंड्स, इट वॉज नाईस मीटिंग यू. नाईस मीटिंग यू. नाईस मीटिंग. Yeah. See you. सी यू. आदित्य सर तुम्ही इकडे बसा ना. ते आदित्य सर तुम्ही इकडं म्हणजे काही काम होतं का? बा बाहेर गेलाय म्हणजे बाकडं काही काम होतं का? नाही, तुझ्याकडे होतं. माझ्याकडं काय? अरे यार, आय एम सॉरी. आणि आदित्य सर तुम्ही कशा पायी सारी म्हणताय? कशाला म्हणजे बघा, अशी जे काही झालं ते खरंच खूप चुकीचं होतं पारू. आय एम रिअली सॉरी. सर मला माहित आहे दामिनी मॅडमचा स्वभाव. मला वाईट नाही वाटलं. दामिनी काकू बद्दल तुला सगळं माहिती आहे याचा अर्थ असा होत नाही की दामिनी काकू बरोबर आहे. तुला अजिबात कशाच वाईट वाटत नाही का ग? प्रत्येकाबद्दल इतका पॉझिटिव्ह विचार कसा काय करू शकतेस तू? काय काय बोलत होती यार ती दामिनी काकू. मला इतका राग आला होता ना तेव्हा. आदित्य सर काय? एक विचारू? त्या बोलल्या तर तुम्हाला का त्रास झाला? कशाला म्हणजे? तुला कोणी काही बोललं तर मला त्रास होतो यार. का? का का पारू, कारण मैत्रीत हे सगळं नॉर्मल असतं. तुझ्यामुळेच मला खऱ्या मैत्रीचा अर्थ कळलाय का? तर सतत आपला बिझनेस, काम काम. आदित्य सर आणि तुमच्यामुळं कळलंय मला खरं प्रेम काय असतं. एक सेकंड. आई आई. आदित्य, लवकर घरी ये. ओके ओके, आलोच. आई बोलते. पारू, तुला ती काचेची बांगडी खरंच लागली नाही ना? नाही. नक्की? वय बाय. बाय. श्रीकांत, ही मुलगी कशी वाटते? चांगली आहे पण मला हे पण चांगलं. आई काय झालं? तू मला फोन करून बोलवलं? थांबा थांबा, या इकडे या. बसा आदित्यराजे, बसा इकडे बसा. बस आई, तुला मी अरे ह्यांनी खूप छान स्थळं आणली आहेत, अगदी किर्लोस्करांना शोभतील अशी. आणि मुली खरंच सुंदर आहेत. अरे तू एकदा बघ ना, तुला कोणी पसंत पडतीये का? आई, मी तुला याआधी सांगितलंय ना, तू म्हणशील त्या मुलीसोबत मी लग्न करायला तयार आहे. हो, पण आता आम्हाला 3-4 मुली आवडल्या आहेत. आता अरे यार, हे बघ, पण तुझी पसंती महत्वाची आहे. या आहेत ना, या मुली आम्हाला आवडल्या. तू बघ, यातली तुला कोणी पसंत पडतीये का? बघ तर खरं. ही मुलगी ही मुलगी तर आम्हाला पण पसंत आहे. आणि मला पण. पण ह्या मुलीचे डिटेल्स नाही आहेत माझ्याकडे. काळजी करू नका,
ही आमच्या ओळखीचीच आहे. आणि अहिल्या मॅडम अनुष्काने आपल्याला घरी जेवायलाही बोलवलंय ना? मग कधी जायचं आदित्य सर? पण मी काय म्हणतो, आता तर लवकरच जावं लागेल. हा पारुबळा एवढे शांतपणे कसे काय काम करू शकतेस तू? हळूहळू काय? की घरात काय चाललंय हे तुला माहीतच नाहीये. सावित्री एक मिनिट, काय झालंय तुम्हाला? म्हणजे एवढं कशा पायी चिडलात? अरे बाळा, अगं सकाळी आलेली ती मुलगी अहिल्या मॅडमनी तिला पसंत केलंय आदित्य बाबांसाठी. आणि आदित्य बाबा अहिल्या मॅडमच्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही. कळतंय का तुला? मग सावित्री त्या 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 चांगल्या वाटल्या मला. काय बाय, देवी आईंनी त्यांची पसंती केली आहे म्हणल्यावर कोणीच काय बी नाही बोलू शकत. आणि बोलायचं बी नाही. तुझं काय होईल बाळा? माझं सावित्री आत्या, मी या घरची मोलकरी नाही, पण हेच माझ्या आयुष्याचं सत्य आहे. किर्लोस्कर घराची सेवा करणं, माझ्या देवी यांची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. आणि आदित्य सरांचं म्हणलात ना, तर त्यांची काळजी घेणं जबाबदारी आहे माझी. निदान त्यांच्या हक्काचा माणूस येऊपर्यंत. मग या मंगळसूत्राचं काय? कारण याच्यावर आणि आदित्य बाबांवर मालकी हक्क सांगणारी दुसरी व्यक्ती या घरात येणार आहे. तेव्हा काय करणार आहेस? काढून टाकणार आहेस हे मंगळसूत्र? अजिबात नाही. म्हणजे आत्या, ती मुलगी आदित्य सरांसाठी योग्य असेल तर मी मध्ये यायचं काही कामच नाही ना. मला कशा पायी अडचण असणार आहे? आत्या, हे मंगळसूत्र माझं जग आहे. मी याच्यावर जिवंत आहे. म्हणजे जगण्याचं कारण आहे हे. माझं भाव विश्व आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी हे मंगळसूत्र गळ्यातनं काढणार नाही. त्या आदित्य सरांच्या खोलीत पाणी ठेवायचं आहे. मी आलेच. हा, देवा, काय खेळ म्हणलायस रे माझ्या पुरी बरोबर. भाऊ, कधी भेटणार आहेस यार तुम्हाला? नो वॉट, मला सतत असं वाटतं की तू माझ्या आजूबाजूला आहेस कुठे. आणि यार, तू खरंच माझ्या इतक्या जवळ आहेस का? म्हणजे तू आहेस मग प्रीतम, तू
थांब ना रे. थांब तू जरा. तुला माहितीये का मी जेव्हा पहिल्यांदा प्रिया मॅडमच्या प्रेमात पडलो ना सेम सेम अवस्था झाली होती माझी. तुला मी 1000 वेळा सांगितलंय नॉक करून रूम मध्ये येत जा. तुला काही कळत तुला मॅनेज नाही येत का रे? ए मी पण 1000 वेळा नॉक केलं होतं, तू नाही उघडलास दरवाजा. मला वाटलं की तू मीटिंग मध्ये असशील, बिझी असशील. पण आय वॉज राईट. माझा दादा बिझी होता. बरोबर. स्टॉप इट यार. मी असंच अगदी जनरल बोलत होतो. हो. अरे पण तिथे आई तुझ्यासाठी एवढ्या सुंदर आणि क्वालिफाईड मुली बघते. कुठे तू या फोटो मध्ये अडकलाय रे? का अडकलायस? प्रीतम मी 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 त्या मुलींना नीट ओळखतही नाही यार. तर कसं मी माझं अख्खं आयुष्य त्यांच्यासोबत काढू? अरे मग काय Whereas he पारू पारू प्लीज सांग ना याला. कारण नसताना ते मुलींवरनं मला चिडवतोय. प्रीतम सर, तुम्ही कशापायी त्यांना बाकीच्या मुलींवरनं बोलताय? हा. आज तर आदित्य सरांनी त्या अनुष्का मॅडमना मिठी मारली. काय? असं प्रिया मॅडम मला म्हणल्या. अरे प्रिया मॅडम तुला काय? तुम्ही दोघं तू मला काय रे बोलला? तुम्ही दोघंही आहे ना. निघा इथून निघा. पारू हे काय आहे? तू पण याच्यासोबत सामील झालीस? नाही पण तू बरी प्रगती केलीस रे एका दिवसात. हा डायरेक्ट हॉग वगैरे म्हणजे. ब्रो मी तिला फक्त बाय म्हणालो होतो आणि इट वॉज जस्ट अ साइड हग. तुम्ही काय तर्क लावतायत यार? एक मिनिट पारू, म्हणून तू आज अख्खा दिवस लोकी आणि सॅड होतीस का? नाही मी 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 कशापायी असेल ना सर. उलट मी तर मी लई खुश आहे. हो. प्रीतम सर, गंमत केलीत ना माझी? ऑफकोर्स. पारू आई पारू. प्रीतम कधी कुठे काय बोलावं कळत नाही का रे तुला? नाराज झाली ना बिचारी. पण राघवेंद्र छान दिसते ना पारू. छान आहे ना? हो. जोडी छान दिसेल तुमची. काय? हा विचार करतो. तू काय बोलतोयस? तुला कळतंय का? यू आउट ऑफ युअर माइंड? हे मी या फोटोवाली बद्दल बोलतोय. तुला काय वाटलं? मला काय वाटलं? तू पण काय? निघ ऐक ना. जा. अरे, सांग ना मला. लग्न झालंय तुझं. निघ. मला वाटलं पारू बद्दल बोलत होता. प्रीतम आहे ना काही मनात भरतो. काय करू यार यार मी प्रीतमचं. पारू काय सुरू आहे तुझं?